तर मनपा निवडणुकीत आधी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला होता. तोच फॉर्म्युला सत्ताधारी झेडपी निवडणुकीत वापरणार असल्याची माहिती आहे. महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये तर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा होतील. तर शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे राज्य सरकारकडून 2,000 आणि केंद्र सरकारकडून 2,000 मिळणार आहेत. राज्यात शेतकरी सन्मान निधीचे 90 ते 94 लाख लाभार्थी आहेत. लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा भेटलेला आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचा जानेवारी महिन्याच्या हप्त्यासंदर्भातली मोठी माहिती समोर आलेली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल, तर आता त्या संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे. तुम्हाला मोठा दिलासा या ठिकाणी भेटलेला आहे. तुम्ही वाट पाहताय का जानेवारी महिन्याच्या हप्त्याची? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, कारण की जानेवारी महिना संपलेला आहे, अजून देखील तुमचे पैसे जमा झालेले नाहीत. तर बघा, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची लाभार्थी महिला वाट पाहत आहेत. आता या संदर्भात एक मोठी माहिती समोर आलेली आहे. जानेवारी महिना संपत आला तरी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झालेले नाहीत. यामुळे लाडकींचा हिरमोड झालेला होता. आता जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिला जाणार असल्याचं वक्तव्य या ठिकाणी केलं जात आहे. डिसेंबरपर्यंतचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. त्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वच लाडक्या बहिणींना पडलेला होता. तर तुमचा हा हप्ता जो आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे. परंतु बघा, प्रत्येक वेळेस या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहावी लागते आहे. सरकारची महत्त्वाकांक्षी अशी योजना असली तरी देखील याचे हप्ते प्रत्येक महिन्यामध्ये त्या वेळी जमा होताना दिसत नाही. अगोदर 2024 मध्ये हे प्रत्येक महिन्यामध्ये हप्ते जमा व्हायचे महिन्याच्या शेवटच्या तारखेला. मात्र या ठिकाणी 2025 मध्ये हे पैसे तसे जमा होताना दिसत नाहीत. तर लाडक्या बहिणी मागणी करतायत की आम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये कुठलं आर्थिक काम जे आहे या योजनेवरती आधारित झालेलं आहे, त्याचा फायदा त्यांना होतो. तर वेळेमध्ये पैसे न भेटल्यामुळं त्यांची कामं जी आहेत रखडली जातात. त्याच्यामुळे लाडके बहिणी मागणी करतायत की त्यांना आशा देखील आहे की 1 तारीख फिक्स केल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. तर तुम्हालाही वाटतं का याचा फायदा होऊ शकतो? सरकारने 1 तारीख प्रत्येक महिन्यामध्ये फिक्स करावी. कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला तसं वाटत असेल फिक्स तारीख करावी तर हो म्हणून सर्वांनी नक्की कमेंट करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता देखील काही लाडक्या बहिणींना भेटलेला नाही. आता KYC प्रक्रियाबद्दलची प्रोसेस सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा त्या लाडक्या बहिणींचे पैसे ज्यांचे भेटलेले नाहीत त्यांची पडताळणी केली जाणार आहे, त्याची देखील माहिती पुढे आलेली आहे. त्याच्यामुळं मग आता हा जानेवारी महिन्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला भेटणार की नाही. मग ज्यांना या ठिकाणी डिसेंबर महिन्यापर्यंतचे सर्व लाडक्या बहिणींना, काही लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले आहेत, जो की तुमचा 18वा हप्ता होता. त्याच्यानंतर हा 19वा हप्ता आहे. मग ह्याची ज्या लाडक्या बहिणी वाट पाहतात, ज्यांना संपूर्ण पैसे आलेत, 18चे 18 हप्ते आलेले आहेत, त्यांचा हा 19वा हप्ता कधीपर्यंत भेटणार? मग ते फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दिला जाईल असं बोललं जातं आहे. मग अजूनपर्यंत या ठिकाणी घोषणा मात्र झालेली नाही. आता लवकरच घोषणा होईल, परंतु याच्यावरती महत्त्वाचं म्हणजे काही गोष्टींचा अजून परिणाम होऊ शकतो. त्याची पुढं माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, जिल्हा परिषद निवडणुकीआधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देणार असल्याचं बोललं जात होतं, परंतु पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अजूनही जमा झालेले नाहीत. जिल्हा परिषद निवडणुका 7 फेब्रुवारीला होणार आहेत, त्यामुळे त्या अगोदर हा हप्ता जमा होऊ शकतो असं बोललं जात आहे. मात्र त्या दृष्टीने हालचाली होताना दिसत नाहीत. त्याच्याबद्दल अजून कुठेही या ठिकाणी पूर्णपणे बोललं जात नाही किंवा त्याची फिक्स तारीख दिली जात नाही. त्या दृष्टीने हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळे हा हप्ता आणखी लांबणीवरती पडणार का असा प्रश्न मात्र आता उपस्थित करण्यात येत आहे. बघा, अजून देखील या ठिकाणी जानेवारी महिना पूर्ण संपलेला आहे. जानेवारी महिन्यामध्येच याचा GR येणं गरजेचं होतं. निधी वाटपाचा तो GR देखील आलेला नाही. त्याच्यामुळं पहिल्या आठवड्यात मग हा फेब्रुवारीच्या पैसे जर तुम्हाला द्यायचे असतील तर ह्या पुढच्या आता 1-2 दिवसामध्ये GR येऊन त्याचं वितरण सुरू करणं गरजेचं आहे. मग आता प्रश्न या ठिकाणी खूप मोठा आलेला आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडणार. त्याचं महत्त्वाचं अजून एक कारण समोर आले बघा. आता ह्याच्यामुळे देखील तुमचे अजून पैसे रखडू शकतात. जसं की महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची KYC प्रक्रिया रखडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे बघा, KYC प्रक्रियेमुळं याच्यामध्ये अजून उशीर होऊ शकतो, कारण की अंगणवाडी सेविकांनी पडताळणी कामाला विरोध केल्याने हप्ता उशिरा मिळणार असल्याचं बोललं जात आहे. तर हे एक महत्त्वाचं कारण आता पुढं आलेलं आहे. बघा, लाडकी बहीण योजनेतील KYC प्रक्रियेमध्ये गोंधळ उडालेला होता. मध्ये भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना जवळपास 2 महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत.
जसं की डिसेंबर असेल, नोव्हेंबर असेल. अंगणवाडी सेविका संघटनेकडून पडताळणी कामाला विरोध देखील दर्शवण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्रशासन व संघटनांमध्ये तणाव आहे. लाभार्थी महिलांचा पुढील हप्ता देखील त्याच्यामुळं मग रखडण्याची शक्यता आहे. कारण की बघा, KYC प्रक्रियेमुळं ज्यांना पैसे भेटलेले नाहीत त्या लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी माग आंदोलनही केलेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालय असतील, महिला व बालविकास विभाग कार्यालय असेल, त्याच्यामुळे या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मागच्या काही काळामध्ये ट्विट करून माहिती दिली होती की प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले नाहीत त्यांची KYCमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्याची पुन्हा एकदा प्रत्यक्ष पडताळणी जी आहे करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाला आदेश दिलेले होते. त्याची तपासणी करण्याचे आदेश दिले होते आणि अंगणवाडी सेविकांमार्फत ही प्रत्यक्ष पडताळणी केली जावी असं सांगण्यात आलेलं होतं आणि त्याचा अहवाल शासनास सादर करण्यास सांगितलेलं होतं. तर त्या अहवालामध्ये ज्या मग लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांचा मागचा राहिलेला लाभ जो आहे जानेवारी महिन्यासोबत भेटू शकतो. त्याच्यामुळे मग जानेवारी महिन्याचा लाभ देखील देण्यासाठी उशिरा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हा पुढचा हप्ता रखडण्याची शक्यता आहे. कारण की आता KYC प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याचा अहवाल लवकर नाही गेला तर मग तुमचा हा हप्ता रखडू शकतो. बघा, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आहे. या योजनेत काही नागरिकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याने उघड देखील पाडण्यासाठी सरकारने महिलांना KYC करणं अनिवार्य केलं होतं. KYC न केल्याने अनेक महिलांचे लाभ बंद झाले. तर KYC करून देखील अनेक महिलांचा लाभ या ठिकाणी बंद झाला असल्याचं देखील पाहायला भेटलं. KYCमध्ये चुकी झाल्यावर देखील अनेक महिलांचे लाभ बंद झाला असल्याने उघड झालं. तर या सगळ्या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांना कामाला लावलेलं आहे. परंतु आता अंगणवाडी सेविका संघटनेकडून पडताळणीच्या कामाला विरोध देखील दर्शवण्यात येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता रखडणार की काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय. बघा, जळगाव राज्य सरकारने सध्या जळगावची या ठिकाणी माहिती आलेली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही भागात अंगणवाडी सेविकांना घरोघरी फिरून पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अंगणवाडी सेविका संघटनेकडून पडताळणीच्या कामाला विरोध केला आहे. यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासन व संघटनेतील तिढा निर्माण होऊन लाडक्या बहिणींच्या KYCचा प्रश्न मात्र रखडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारची सामाजिक कल्याण योजना असून पात्र महिलांना 1,500 रुपयाचा आर्थिक लाभ दिला जात आहे. तर आता मात्र लाभार्थी महिलांना लाभ सुरू ठेवण्यासाठी KYC बंधनकारक केली आहे. मात्र प्रक्रियेत त्रुटीमुळे व तांत्रिक कारणामुळे KYC पूर्ण करू शकलेले नाहीत काही लाडक्या बहिण्या, ज्यामुळे त्यांचा हप्ता रखडला गेलेला आहे. आणि KYC केलेले परंतु त्याच्यामध्ये चुका देखील झाल्या, त्याच्यामुळे देखील त्यांचा हप्ता रखडला. यामुळे सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्यक्ष पडताळणी करून हा गोंधळ दूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग आता हे काम जसं लवकरात लवकर पूर्ण होईल, ज्या पात्र लाडक्या बहिणी होत्या परंतु KYCमध्ये काही कारणास्तव त्यांच्या चुका झालेल्या होत्या, मग त्यांना पुन्हा पात्र करून त्यांची पडताळणी करून खरोखर ते पात्र आहेत का ते पाहून त्यांचा अहवाल सरकारकडे जाईल आणि मग त्याच्यानंतर त्यांचे स्थगित पैसे या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत दिले जाऊ शकतात. मग त्याच्यासाठी हा जानेवारी महिन्याचा हप्ता देखील रखडण्याची शक्यता असू शकते ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत. मग आता याचा अहवाल कधीपर्यंत जाणार, या ठिकाणी अंगणवाडी सेविकांमार्फत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. जशी ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल मग तसं तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया देखील केली जाऊ शकते किंवा त्याच्या अगोदर देखील हे पैसे तुम्हाला ज्यांना पूर्ण डिसेंबरपर्यंतचे हप्ते आलेले त्यांचा हा पुढचा हप्ता दिला जाऊ शकतो. आणि ज्या लाडक्या बहिणींची या ठिकाणी पडताळणी सुरू आहे त्यांचा लाभ पेंडिंगला ठेवून त्यांना पुढं काही दिवसांनी देखील पैसे दिले जाऊ शकतात. किंवा मग जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तात्पुरता थोडासा थांबवून या ठिकाणी जी KYC प्रक्रियेमधील पडताळणी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यानंतर देखील सर्वांना सोबतच पैसे देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. अजून मात्र याच्याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जशी याच्याबद्दल अधिकृत माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.